आमच्या कार्यकर्त्यांना लेक्चर करायचे नव्हते म्हणूनच ते पळून चालले होते आणि तेवढ्यात वरतून सर निघाले होते म्हणून डायरेक्ट कांबा मागे लपले होते. तर हॅलो भावांनो, माझे नाव आहे रेहान आणि मी आरबीएनबी कॉलेजमध्ये शिकतोय. सकाळीच मी लवकर श्रामपूरमध्ये येऊन आमच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन कॉलेजला निघालो होतो आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर पहिलं लेक्चर तर हिंदी विषयाचं होतं, पण आमच्याकडे हिंदीचं पुस्तक नसल्या कारणाने आम्ही डायरेक्ट प्रश्नपत्रिका काढून बसलो होतो आणि 2 लेक्चर केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना काही लेक्चर करायची वासना होत नव्हती म्हणून हे सर्वजण पळून चालले होते आणि मग त्यांच्यासोबतच आपण पण 120 स्पीडने निघालो होतो डायरेक्ट कॉलेजच्या कॅन्टीनकडे. मग आपण हिवाळ्यामध्ये पडणाऱ्या कडक उन्हाच्या सावलीमध्ये घेतला एकदम कडक चहा आणि मग त्यानंतर मी जिम खाण्याच्या दिशेने गेलो तर मला कॉलेजमध्ये एक जीसीबी वाला दगड चोरताना दिसला, पण तो दगड चोरत नव्हता तर माझ्या कमरे इतक्या घेतलेल्या खड्ड्यामध्ये त्याला ते दगड टाकायचे होते, कारण हे काम आपल्या कॉलेजमध्ये पहिलेच होतं पण ते काम त्या जागेवरून काढून टाकलं होतं म्हणून याला आपल्याला दुसरीकडे लावायचं होतं आणि त्याच काम इथे चालू होतं. मग सगळ्यांनी थोडाफार हातभार लावला आणि मग 10 मिनिटाचं समजून 1.5 तास घातलेल्या या कामाने आम्ही फार घामाघूम झालो होतो आणि त्यानंतर मग हातपाय धुवून जिमच्या आरशामध्ये फुकटची शायनिंग केली आणि निघालो आपण घराच्या दिशेने. आणि मित्रांनो, तुम्हाला पण जर असेच भारी भारी व्लॉग बघायचे असेल तर लवकरात लवकर मला फॉलो करून टाका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.